तेलंगणा राज्य सरकारनं मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची केलेली नवीन तरतूद आणि त्या तरतुदीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्माण झालेला गोंधळ आणि या गोंधळामागचं कारण काय आणि याची पार्श्वभूमी काय आपण हे जाणून घेऊयात. तर नमस्कार, मी सागर राऊत आणि तुमचं मराठी न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत करतो. राज्य सरकारनं ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि मंडल परिषद यांच्या आरक्षणामध्ये वाढ केलेली दिसून येते आणि या वाढीमध्ये मागासवर्गीयांना लाभ झालेला दिसून येतो. तर याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे? तर याच्या अगोदर अनुसूचित जमातीसाठी 10% आरक्षण, अनुसूचित जातीसाठी 15% आरक्षण आणि मागासवर्गीयांसाठी 25% आरक्षण असा अंदाजे एकूण 50% आरक्षणाची मर्यादा होती. परंतु नुकतंच राज्य सरकारनं जो आदेश जारी केला त्या आदेशामध्ये अनुसूचित जातींसाठी 15% आरक्षण, अनुसूचित जमातीसाठी 10% आरक्षण आणि मागासवर्गीयांसाठी 42% आरक्षणाची तरतूद केली. म्हणजे मागासवर्गीयांसाठी 25% वरून 42% पर्यंत आरक्षण नेल्यामुळं हे 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून एकूण आरक्षणाच्या 67% पर्यंत आरक्षण जाऊन पोहोचलेलं आपल्याला दिसून येतं. तर याची पार्श्वभूमी 1979 मध्ये बिंदुश्वर प्रसाद मंडल आयोग आला होता. त्या आयोगाअंतर्गत एकूण ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस यांची 52% लोकसंख्या होती आणि 52% लोकसंख्येचा आधार घेत एकूण 27% आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. त्यावेळेस तब्बल 1 महिना उलटल्यानंतर दिल्लीतील सुप्रसिद्ध वकील इंदिरा साहनी यांनी याचिका दाखल केली आणि त्या याचिका अंतर्गत एक खटला भरला. तो 1992चा इंदिरा साहनी खटला विरुद्ध भारत सरकार खटला. त्या खटल्यामध्ये ओबीसी साठी एक आर्थिक निकष लावून आर्थिक मागासलेपणाच्या आधारावरती 27% आरक्षणाची नोंद करण्यात आली आणि तो ऐतिहासिक निर्णय देखील ठरला गेला आणि त्याच वेळी 50% आरक्षणाची देखील तरतूद करण्यात आली. मग आता ती तरतूद तेलंगणा राज्य सरकारने पाहिलेली दिसून येते का? तर मुळीच नाही. कारण की 50% आरक्षणाऐवजी 67% पर्यंत आरक्षण गेल्यामुळं तेलंगणा उच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगावरती ताशेरे ओढलेले दिसून येतात. त्याच्यामुळं राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या. ह्या स्थगितीचा निर्णय उद्याच म्हणजे 25 नोव्हेंबर 2025 या दिवशी हा स्थगितीचा निर्णय देण्यात येणार आहे. या तेलंगणा राज्य सरकारनं जो निर्णय दिला त्या निर्णयामुळं 2 गोष्टींचं उल्लंघन झालेलं दिसून येतं. त्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय जो 1992चा इंदिरा साहनी खटला आणि सुप्रीम कोर्टनं दिलेला ट्रिपल टेस्ट नियम. तर 50% आरक्षणाची मर्यादा तर तेलंगणा राज्य सरकारनं ओलांडलेली तर आपल्याला दिसूनच आली. पण सुप्रीम कोर्टचा ट्रिपल टेस्ट नियम म्हणजे काय? तर त्या नियमामध्ये 3 नियम सांगण्यात आले आणि त्यामधला पहिला नियम